माझी आई कलाकार आहे. बर बर. माझ्या आईचं आता 80 वय आहे. बापरे. 80 वयात सुद्धा ती अजूनही कलेतच ती म्हणजे लोकांना ती आवड हसवते. आवड. फक्त आता इथून पुढे दिवस कसं घालवायचे, आपण कलेत असायलाच पाहिजे. मावशीचा रोल केलाय सर मी, काकूचा रोल केला, आईचा रोल केला, आजीचा रोल केलाय. त्यामुळे 3 सुना आम्ही कधी हुंबऱ्याला बाहेर कधी येऊ दिले नाही सर. त्यांनी आमच्या घरातली फॅमिलीच कधी असं पुढे एक मागे एक किंवा पोटावर एक पोटात एक असं कधी केलेलं नाही. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नेहमीप्रमाणे नॉलेज गेन फाउंडेशनच्या एका नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रथेप्रमाणे वेगवेगळे पाहुणे आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातील, कुणी अभिनय क्षेत्रातील आहे, कुणी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधले आहेत, कुणी हिप्नॉटिझममधले आहेत, कुणी कला शिक्षक आहेत. असे वेगवेगळे तुम्ही बरेचसे एपिसोड पाहिले असाल तर तुम्हाला त्याचं लक्षात आलं असेल. आज त्याच कड़ीचा एक भाग म्हणून एका अशा पाहुण्यांना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय ज्यांचा प्रवास गृहिणी ते ॲक्ट्रेस, अभिनेत्री असा सध्या चालू आहे. आणि वयाचं म्हणजे तारुण्याचा टप्पा ओसरल्यानंतरसुद्धा आपली ही कला त्यांनी जिवंत ठेवली आहे, जागृत ठेवली आहे, त्याचा ध्यास कायम ठेवला आहे. आणि म्हणून त्या कौतुकास्पद आम्ही त्यांना संपर्क केला. त्यांनी आनंदाने आमच्यासमोर गप्पा मारण्यासाठी तयारी दर्शवली आणि आज त्या आमच्यासमोर आहेत. त्यांचं नाव आहे सविता प्रकाश मुरगुडेताई. गडहिंग्लज शहरामध्ये त्यांचं घर आहे, वास्तव्य आहे. मूळ गाव त्यांचं इथून जवळच आहे. आणि 2 मुलं आता त्यांची प्रौढावस्थेत आहेत. नातू आहे, सून आहे. अशा भरल्या पुरल्या संसारातली ही महिला आपला अभिनय क्षेत्राबद्दलचा ध्यास कसा काय जागृत ठेवू शकते हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांच्या ह्या जीवनपटाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करूया तुमच्या साक्षीने. तर चला स्वागत करूया ताईंचं. ताई नमस्कार. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार. तर मला तुमच्या ह्या सगळ्या जीवन प्रवासाचं धांडोळा घ्यायचा आहे. तुम्ही या क्षेत्राकडे, अभिनय क्षेत्राकडे कशा काय आकर्षित झालात? नॉर्मली म्हणजे आम्ही आमच्या बालपणी चित्रपट वगैरे बघायचो. नाटकं बघायला फारशी मिळाली नाही, पण तमाशे बघायला मिळाले. कारण मी ग्रामीण भागातलाच आहे. कलापथकं असायची आमच्या वेळेला. तुम्हालाही आठवत असेल, वैभव कलापथक नावाचं एक कोल्हापूरचं यायचं, कोहिनूर कलापथक यायचं. आणि गावच्या यात्रांमध्ये त्यांची हे असायची. तर त्यावेळेपासून आम्हालाही ते पाहण्याचं वेळ होतं. तुम्ही आता जसं मी प्रेक्षकांना सांगितलं की बाबा एवढं सगळा भरला पुरला संसार, घर गृहस्थी आणि त्या सगळी कर्तव्य पार पाडता पाडता अभिनयाचं हे वेळ कसं काय जोपासता आलं, ह्याचं आम्हाला कुतूहल आहे. तर याच्याबद्दल थोडंसं बोललात तर बरं होईल. नक्की सर, मी सांगेन तुम्हाला. प्रथम तुम्हाला नमस्कार करते. धन्यवाद. प्रेक्षकांना नमस्कार करते. माझा कलेचा छंद लहानपणापासूनच आहे. आणि एक लग्न होईपर्यंत मी शाळेत वगैरे कलेत अगदी म्हणजे बालपणीच तुम्हाला ती आवड होती? लहानपणापासून मला ते म्हणजे मला असं वाटायचं की सर नाही, मग कला म्हटलं की त्याच्यात आता ग्रामीण भागात असं काही डायरेक्ट अभिनयाकडे कोण येत नाही, पण नृत्य म्हणा असे काही सहभाग होण्याची संधी असते. तर तसा ओढा निर्माण झाला का? हो सर, तसंच. आणि मग हा वारसा कोणाकडून आला हा प्रश्न विचारला तर चालेल का? कारण बऱ्याच जणांच्याकडे कोणाकडून वडिलांकडून येतो, आईकडून येतो आणि कोणाकडून येतो. तर असा त्याच्याबद्दल सांगावंसं वाटलं तर आम्हाला आनंद वाटेल. अगदी बरोबर सर, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल. मेन माझी आई कलाकार आहे. बरं. माझ्या आईचं आता 80 वय आहे. 80 वयात सुद्धा ती अजूनही कलेतच ती लोकांना आवड आहे. म्हणजे हसवण्याची कला किंवा तो सेन्स, कॉमेडीचा सेन्स असणं ते तिच्याकडूनच मला आलंय म्हटलं तरी काय हरकत नाही असं. आणि लहानपणापासून सर मला कोणी काही असं
बोलले किंवा असं बोबडं बोलले किंवा काय नक्कल केली, म्हणजे त्याची नक्कल करायची त्यांची आवड होती, नक्कल सवय करून लागली. शाळेत मला दाखवायचे आणि सरांना मैत्रिणींना. मला सर सगळी सपोर्ट करायचे. अरे वा, म्हणजे वर्गात सगळ्यांच्या समोर दाखवायचं. सगळ्यांच्या समोर मला नॉर्मली मुलं आपल्या आपल्या घोळक्यामध्ये हे करत असतात. होय, मी उठून दिसायची सर त्यात. वा वा वा, क्या बात आहे. हा, हा, हा. आणि सर म्हणायचे कोणीही बोबडं किंवा असं भाषण करणार किंवा गाण्यात वगैरे असं काहीतरी बोबडं बोल असणार त्याचं काहीतरी किंवा व्यंग फंबल पडणं वगैरे ह्या. हा, ते आणि त्याच्यातून हास्य निर्मिती होणं. हो, ते तू जरा करून दाखव. फावल्या वेळी सर म्हणायचे तू जरा करून दाखव. बरं, सगळी बरं. मुलं बसायची आणि मला करायला लावायची. एखाद्याची लकब, हा, चालण्याची लकब असू हो शकतो. हो, बरोबर. असं पांगळी मुलं चालतात वगैरे ते बरोबर आहे सगळं मी की. ऍक्टिंग करून दाखवायची. बर बर. हा, हा. मग सर माझे क्लास टीचर होते, ते फावल्या वेळी मला आवर्जून बोलवायचे आणि मला करून दाखव बघू म्हणायचे असे. आणि तो 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 देवगोंडा केलाय ना, तू तसं करून दाखव म्हणायचे. सर मुलंही खुश हसायचे खूप आणि सगळे शिक्षक लोक वगैरे खूप हसायचे. तुम्ही डिट्टो करायच्या. हो हो, अगदी अगदी अगदी. ते म्हणायचे आता तुला काय सांगायलाच लागणार नाही असं म्हणायचे सर. बरं, मग या सगळ्या प्रकारामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नव्हतं? जास्त करून सर मी तुम्हाला सांगू का, मी 70% पुढं कधी गेलेले नाही. 70% सुद्धा कमी नाही आहेत त्या काळात. असं काय करताय? मी 70% डिस्टिंक्शन मध्ये झालं ते. हो हो सर. आणि शाळेत अभ्यासाचं एवढं काय वाटायचं नाही सोडा, कारण शाळेत सुद्धा अभ्यासामध्ये मी मध्यम, जास्त पुढं नाही जास्त मागं नाही. तुमच्या शाळेचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. विद्या मंदिर निलजी. निलजी, अच्छा. आणि हायस्कूल? माझं हायस्कूल जागृती गडिंग्लज. हा, हे मी मुद्दाम विचारलं, सांगितलं. आणि मला जे शिकवायला सर होते विजय चौगुले म्हणून होते सर, त्यावेळी त्यांनी जॉईन झाले सर. आणि त्यावेळी आम्ही हायस्कूलला गेलो तेव्हा माझे मिस्टर आणि ते मित्र होते. आणि माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ भडगावची मुलगी करून घेतली आधी. तेव्हा ते मुलगी हुडकायला इकडे आले होते. मग त्यांना सरांना सांगायच्या आधी मला बघून गेले होते त्यांनी. मग ह्या मुलीचं जरा माहिती पाहिजे. तुमच्या अपरोक्ष तुम्हाला पाहिलं गेलं होतं. हा, मलाही दुसऱ्यांच्याकडून असं माहिती मिळाल्यावर मला बघून गेले होते सर. आणि खेडेगावात तेव्हा कसं तुम्हाला म्हटल्यासारखं माझ्या वडिलांची इच्छा एकच, गव्हर्नमेंट सर्वंट मुलगा जोपर्यंत बघायला येत नाही तोपर्यंत माझ्या मुलीला शिकवणार. बरोबर. आणि गव्हर्नमेंट सर्वंट मुलगा आला तर जिथं कितवीला बी असू देते तिथं थांबून तिचं लग्न करणार. मग मी फक्त 8वीला होते सर, परीक्षा चालू होती तेव्हा. अच्छा अच्छा. तेव्हा माझे मिस्टर बघून गेले फक्त मित्रांना घेऊन. आणि तेव्हा ते सरांना विचारले ही मुलगी कशी. खरंच सांगायचं सर तर ते सर माझं लग्न लावले. अच्छा अच्छा. चौगुले सर. चौगुले सर. त्या सरांनी माझ्या मिस्टराला घेऊन परत माझ्या घरी आले. शिक्षणाचा अट काय, शिक्षण तुम्ही लग्न झाल्यावर बी शिकू शकता असं सांगितलं. मग माझं लहान वयात 16व्या वर्षी लग्न झालं सर. नाही, त्या काळात होत पण होती. हो. आणि माझ्या मिस्टरांची कसं बदली होत होती सर तेव्हा. सातारा, सांगली, सुरुवातीला ते सातारला होते. माझं लग्न झालं. तुमचे मिस्टर काय सर्व्हिस करत? कृषी अधिकारी होते सर, आता रिटायर. कृषी अधिकारी. हा, 4 वर्ष झालं रिटायर आहे. अच्छा अच्छा. त्यामुळे माझे सर म्हणजे ते म्हणायचे आता काय त्यांच्याकडं काय शक्य होणार नाही शाळा शिकायचं. काय आता आम्ही काय सांगू शकत नाही. मी सर होऊन मुलगी 1 नंबर आहे मी सांगू शकतो म्हणायचे सर. मग माझे आई वडील शिकवतील याची काही गॅरंटी नाही, कारण माझे सासरे गावात पंच कमिटीत होते सर तेव्हा त्यांना. हो, त्यामुळं 3 सुना आम्ही कधी हुंबऱ्याला बाहेर कधी येऊ दिले नाही सर त्यांनी, कधी नाही. आणि माझ्या सुनेला परत आता शाळा नको. माझी मुलं 3ही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, फक्त माझ्या सुना घरातलं सांभाळलं तरी बस आहे असं त्यांची इच्छा. त्यामुळे पुढं मला शिकायला वावच भेटलं नाही सर. आणि माझी मुलं लगेच म्हणजे 1-2 वर्षात 2 मुलं झाली सर मला. तेव्हा मुलांच्यात आणि माझ्या मिस्टरांच्या सेवेतच माझं मला वाटतं सुरुवातीचं आयुष्य गेलं. हो, बारका मुलगा उमेदीचा काळ त्याच्यात गेला. त्यातच पण तो देणं गरजेचं होतं. आणि मला कधी कशाचं उणीव भाजवू दिले नाही माझ्या मिस्टरांनी, कारण मला शिकलं पाहिजे किंवा माझ्यासाठी काय करायला पाहिजे असं कधीच मला वाटलं नाही सर. कारण अपेक्षापेक्षाही जास्त मला त्यांनी भरभरून दिली. बरोबर. त्यामुळे मला कधीच असं वाटलं कमी जाणवली नाही. हा, आणि मी काहीतरी माझ्यासाठी केलं पाहिजे, आता मला काय मिळणार त्यावेळेला कमी जाणवली नाही. आता तुम्ही मोकळ्या झालात, आता तुम्हाला मात्र वाटते की चला ह्या काही आपल्या आवडी निवडी आपण. हो सर, आता मला वाटते काय फक्त आता इथून पुढे दिवस कसं घालवायचे आपण कलेत असायलाच पाहिजे.
मुलं मोठी झाली, आपल्या पायावर उभी राहिली, हां स्वतंत्र झाली एक स्वतंत्र. प्रकारे, हो, बरोबर की नाही? हो. म्हणजे तुमच्या ह्याची छत्रछायाची गरज राहिलेली नाही आहे. नाही. अशा स्थितीत आता तुम्हा दोघा नवरा बायकोंना वेळ म्हणजे खात असेल तो बाबा काय करायचं आता. म्हणजे साहेब पण आता पेन्शनर झाले. हो. सतत कामात असलेला माणूस जेव्हा घरात बसतो त्याला फारच ते मी पण अनुभव घेतोय, अगदी बरोबर की अगदी नाही? सर अगदी. मग अशा वेळेला तुम्हाला मनाला गुंतवून घेणं तुम्ही किंवा साहेबांनी, म्हणून तुम्ही कलेकडे पुन्हा वळलात की तो पूर्वीचाच जी उर्मी होती तिला परत पुनरुज्जीवित केलीत तुम्ही असं म्हणाल? नाही सर, हां. मी ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी मी सासरी गेले ना, तेव्हा माझं कलेचं म्हणा कुठल्याही म्हणजे कुठं गावी म्हणा काही कोणाच्या संपर्कात नव्हते मी. फक्त मुलं, मिस्टर. पण मग हे नकला करून सासूबाईंना तरी हसवत होतात काय? सासूबाई आमच्या अगदी आई वडिलांपेक्षा माझी सासू सासरे तेच म्हणतोय मी ते- त्यांना त्या ही कला हसायच्या, तिथं हसायच्या. माझे घरात एक सासरे. आनंदी वातावरण हो, हो, ठेवण्यासाठी होय, होय. उपयुक्त. होय. माझे सासरे सुद्धा खूप हसायचे तसं. आणि मला सून म्हणून कधी वागवले नाही सर. म्हणून. माझे सासू सासरे आता नाही आहेत, हम्म. पण त्यांनी सून म्हणून कधीच मुलीसारखंच म्हणजे वागवलं. माझ्या तिन्ही मुली म्हणायचे माझे सासरे. त्यामुळे आम्हाला सासरवास म्हणून काय माहिती नाही कधीच. आणि आता कसं झालंय सर, 2011 पर्यंत हे संसार, मुलं, मिस्टर यांची नोकरी ह्यातच माझं वेळ बरं, गेलेला आहे. तुमचा स्वभाव कणखर आहे की भावनाशील आहे? का? कारण तुमची एक सिरीज मी बघितली आणि त्याच्यात तुमचा तो कणखर स्वभाव बघितला, म्हणजे कडक. म्हणून तुम्ही अशा वैयक्तिक कशा आहात हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मी वैयक्तिक खूप म्हणजे खूप अगदी सर मायाळू, म्हणजे खूप मायाळू आहे मी. अगदी खरं कलेत तसं जसं कलेत आपण करायला पाहिजे. म्हणजे आता आमच्या बॉडी लँग्वेज म्हणा किंवा आमचा आवाज म्हणा, ह्यात आम्हाला रोल जो मिळतोय त्या पद्धतीनंच काम करायला नाही, लागतं. प्रश्नच नाही. मी हे का विचारलं हां. की आता महाराष्ट्रात निळू फुले साहेब कणखर खलनायक म्हणून आपल्या हो, समोर हो. परिचित आहे. हां. अमरीश पुरी एक खलनायक म्हणून परिचित आहेत. म्हणजे वैयक्तिकरित्या प्राण साहेब, बरोबर. त्यांच्याबद्दल त्यांचं वैयक्तिक आयुष्य जेव्हा समोर येतं तेव्हा ती फार देवमाणसं आहेत. देवमाणसांसारखं वागणारी माणसं होती. पण मग हा जो कायापालट असतो अभिनयात माणसाच्या त्या व्यक्तिरेखेत घुसणं, हे कसं काय जमतंय हे एक सामान्य प्रेक्षक म्हणून मी जाणून घेण्यासाठी हा प्रश्न विचारला. म्हणजे हा कजाकपणा तुमच्या सुनांना भारी पडायला नको. म्हणजे तो तसा स्वभावात असेल तर म्हणून. माझ्या सुनेला तरी चांगलं माहिती आहे सर. कारण माझी सून म्हणती, माझी सासू बाहेर कडक दिसती तशी नाहीये. फणसासारखी. माझे सासरे आणि सासू आई वडिलांपेक्षा प्रेम जास्त देतात. आणि जे तुम्हाला मिळाले ते तुम्ही तुमच्या माझ्या सासू सासऱ्यांनी मला प्रेम दिले ते मी माझ्या सुनेला देणार. तसा माझा स्वभाव काहीच नाही सर. मी घरच्यापुरतं, मुलांपुरतं, सुनेपुरतं, नातूपुरतं. बरं, आता हा जो तुमचा मधला खंड पडला संसाराच्या त्या दबडग्यामध्ये, मग तुम्हाला पहिला ब्रेक म्हणजे परत तुम्ही ह्याच्याकडे ओढा येण्यासाठी नेमका कोणता मिळाला? तो काय आठवण आहे का अशी खास? बाबा मग एखाद्या नाटकात छोटीशी संधी म्हणा किंवा एखाद्या सिरीजमध्ये छोटीशी संधी म्हणा किंवा एखाद्या इव्हन रीलमध्ये असेल. कारण माणसामध्ये अंगभूत गुण असतात, पण त्याला ती संधी मिळेलच असं नाही ना. आणि मग ती संधी कुठेतरी मिळाली तर त्याचं सोनं केल्याशिवाय तो राहत नाही. तर तुमची काय आठवण आहे? मी एक 15-20 वर्ष मी माझ्या मुलांमध्ये रमले, सगळ्या त्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या, मुलं आता व्यवस्थित हे झाली, आता मला माझ्या कलेकडे हे करायचं आहे. पण मग जरी मला वाटलं तरी ती संधी पण अवेलेबल व्हायला पाहिजे ना. मग ती अशी कोणती गोष्ट आली आणि तुम्ही कोणत्या फेजमध्ये आलात, कोणत्या पिरियडमध्ये या क्षेत्राकडे वळलात? अगदी बरोबर सर आहे. मी 2011 पर्यंत फक्त संसारातच गुंतून राहिले. 11 नंतर एक चान्स, कसं झी मराठीवाले संक्रांत क्वीन म्हणून एक कार्यक्रम घेऊन गडिंग्लजला. बरं. तेव्हा माझ्या आदर्श महिला मंडळ आम्ही एक 12 जणी आमच्या वार्डात आहे सर. आम्ही अगदी बहिणीसारखं राहतो. तेव्हा आम्ही एक गणपतीच्या प्रसादासाठी आम्ही फेब्रुवारीमध्ये प्रसादासाठी गेलो होतो सर. आणि तिथं पॅम्पलेट वाटत होते, असं संक्रांत क्वीनचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही भाग घ्या, आणि महिलांसाठी वाटत होते सर.
मग आमच्या महिलांमध्ये कसं चर्चा झाली, अगं हे काय असतं ते तरी बघूया, आपल्याला काय माहिती नाही, हो, ही बरोबर. मराठीची लोक म्हटल्यावर जरा वाटतंय सर बरोबर. काय हाय बघूया. मग आम्ही शिवराज कॉलेजवर गेलो सर, प्रसाद घेऊन तिकडेच गेलो आम्ही उन्हाचं. मग तिथं गेल्यानंतर ते तुमच्यासारखे एक सर, ते सर आम्हाला समजावून सांगत होते सर सगळ्या महिलांना, तुमच्या अंगातले टॅलेंट तुम्ही दाखवा, आमचा कार्यक्रम असा असा आहे उद्या संध्याकाळी आणि त्यात नंबर काढणार आहेत आणि तुम्ही कुणाकुणाला काय तुमच्या अंगात गुण आहे ते दाखवा असं. मग मला सर मी फक्त डान्स करून दाखवलं त्यांना, बाई मी केळीवाली तुम्हाला शोभेन का, त्या गाण्यावर डान्स ते रामराम नाही ह्याच्यामध्ये पांडू हवालदार बरोबर त्या हवालदारची भूमिका हो. आणि प्रत्येकाने असं एक म्हणजे त्या काळात ते खूप गाजलेलं गाणं आहे. आणि म्हणजे नृत्याचं पण अंग आहे तुम्हाला थोडं थोडं सर, थोडं थोडं. मी काय कुठे शिकायला वगैरे काय गेलेलं नाही, पण म्हणजे पाहून पाहून. हो, मी घरच्या घरातच माझ्या म्हणजे फावल्या वेळी आपलं काहीतरी शिकायचं. आमची नात पण तसंच करते तसं ते बरं आहे. चला. आणि मग तेव्हा आम्ही त्या कार्यक्रमात सगळी गेलो सर आणि त्यातनं मग सिलेक्शन झालं. अच्छा अच्छा. हां, डान्ससाठी सिलेक्शन झालं. तेव्हा एक अर्ध्या तासासाठी ते सरांनी मला तुम्ही शिका म्हटल्यानंतर एक माझी मैत्रिणीमध्येच एक 3 मिनिटासाठी मी प्रॅक्टिस करून त्यांना दाखवलं सर तिथल्या तिथंच. मग तुम्ही डान्स करू शकता म्हणाले. आणि 1 दिवसासाठी सर सगळं काळी साडी, ते नवारी पाहिजे तुमचं, ते सगळं वेशभूषा मराठी सगळं करा म्हटल्यानंतर मग ते सगळं जुळवाजुळवी करून मी डान्स करून दाखवला आणि त्यात नंबर बसला सर माझा. क्या बात आहे. रॅम्पॉक मध्ये सुद्धा नंबर बसला आणि त्या डान्समध्ये सुद्धा नंबर बसला सर. मग तेव्हापासून मला असं वाटायला लागले आणि माझ्या मिस्टरांची कोणत्याही विषयाची काही बंधन नाही सर, कधीही कुठल्याही कलेविषयी अडवणूक नाही, कधीच नाही. तू आनंद घेतेस ना, मला सोडायचं आणायचं सुद्धा माझे मिस्टर करत होते. आणि मग तेव्हा तो कार्यक्रम झाल्यानंतर सर मला हळूहळू असं वाटायचं की आम्ही पण काहीतरी कार्यक्रमात भाग घेऊ शकतो. आम्ही ह्यांनी तुम्हाला ती एक प्रेरणा मिळाली पहिलं सर. आणि मग तेव्हा मुलं दोन्हीही शिकायला बाहेर होती आणि माझ्या मिस्टरांची ड्युटी सकाळी 7 ते संध्याकाळी 7. खूप हार्ड असेल, 12 तास. हो हो, साईटवर कामं असायची सर तेव्हा. सकाळी 7ला म्हणजे ते बाहेर पडायचे तेव्हा. आणि त्याच्यानंतर सर मी हळूहळू बघा काय ना काहीतरी करत राहिले. म्हणजे महिलांच्यात गणपती दसऱ्याच्या टायमाला आम्ही म्हणजे जिथं जिथं संधी मिळेल तिथे तिथे तुम्ही चुणूक दाखवायला सुरुवात केली. हो हो, अगदी दादा कोंडक्याचा डान्स सुद्धा सर मी आमच्या वार्डात एकदा, माझी एक मैत्रीण होती, त्यांचे मिस्टर पोलीसमध्ये होते, त्यांची मिसेस आणि मी काशी ग काशी या गाण्यावर डान्स करून दाखवलं सर. तुझी सवय आहे कशी. आणि मी वेशभूषा पूर्ण बरमुडा सकट सगळं मी दादा कोंडक्याचं केलं, म्हणजे पुरुषाचा रोल केला. हो. तेव्हा माझ्या वार्डातल्या लोकांना वाटायला लागलं अभिनेत्री आमच्या वार्डातच तयार झाली. मग ते उत्सुकता कसं सर, महिलांचं पण, माझ्या मैत्रिणीच्या आणि माझ्या वार्डातल्या लोकांना सुद्धा ह्या मुरगुडे मॅडम काहीतरी करून दाखवतात, यांना अजिबात ह्या कशा कुठल्या गोष्टीला लाजत नाही. सर कलेत गेल्यानंतर लाजून होतो, संकोच करून चालत नाही. बरोबर आहे. मला ह्यांच्याबरोबर काम करायचं नाही किंवा मला हे येत नाही ते काही, मला म्हातारीचा जरी रोल दिला सर अगदी मी परफेक्ट दाद देते, त्या म्हातारीला बरोबर दाद देते सर. मला असं अजिबात काही लाज वाटत नाही किंवा काही नाही. मावशीचा रोल केलाय सर मी, काकूचा रोल केला, आईचा रोल केला, आजीचा रोल केलाय सिरियलमध्ये आणि पिक्चरमध्ये वगैरे मी तेव्हा काम केलं सर. फक्त 1 वर्ष झालं आता मी गावी शिफ्ट झालोय आता, कारण गावी तुमचं घराचं काम चालू आहे. हो, कारण मी माझ्या कलेत आहे सर. अगदी हसताना हसायलाच पाहिजे तिथपर्यंत मुंबईला जाऊन आलो सर, त्यात सुद्धा सिलेक्शन झालं. अच्छा, मग निलेश साबळेंशी तुमचा कसा संबंध आला? म्हणजे भले तुम्ही पुढे नाही हे केलं, पण त्यांचा तुमचा परिचय कसा काय? निलेश साबळे सर गडिंग्लजमध्येच डॉक्टर झाले सर. ते शिकायला गडिंग्लजमध्येच होते. त्यावेळी ज्यावेळी ते शिकत होते तेव्हा आम्ही पाहिले सर इथं त्यांना. आता मोठा माणूस झालेला आहे सोडा, तेव्हा रील स्टार अक्षय चौगुले, आता तुम्हाला मी ओळख करून दिली, त्या रीलमुळं मी एक 5-6 महिने रील असं करत होते सर. तुम्हाला सांगायचं म्हणजे बरीच ठिकाणी मला इस्लामपूरला जयंत पाटील साहेबांनी सुद्धा बोलवलं सर. क्या बात आहे. तेव्हा त्यांनी सुद्धा माझं शुभेच्छा त्यांनी देऊन तुम्ही असंच कलेत राहा म्हणून सांगितले सर. त्यांनी बोलवलं इस्लामपूरला सुद्धा, तिथपर्यंत जाऊन आलो सर आम्ही. तेव्हा निलेश साबळे सरांनी आमचं रील बघायचे. मग तेव्हा
हा अक्षय चौगुलेला सांगायची, हम्म, तुझी आई खूप म्हणजे हसवती आणि कलाकार खूप आहे हम्म. आणि तुझ्या आईसारख्या महिलांची आमच्या स्टेजला गरज आहे. गरज आहे, बरोबर. आणि आम्ही 3 तुमचे हे दाखवणार, कारण रील हम्म, तुम्ही मुंबईला यायला का? हम्म, मग तो त्याची तयारी केला मुलगा. हम्म. मग 2-3 दिवस आपल्याला जायला लागणार. मग मुंबईला गेलो सर आम्ही. बर. आणि तिथं सुद्धा कार्यक्रमात निलेश साबळे सरांनी म्हटलं, आईकडे पहिला माईक द्या. हम्म, आईचं आवाज आणि आई बरोबर आम्हाला बोलायचं आहे. हम्म, हम्म. तेव्हा तिथं सुद्धा खूप छान कार्यक्रम झाला सर. आणि त्यांनी म्हणा लागले, पुढच्या भविष्यात कधीही आई तुमची आम्हाला गरज आमच्या स्टेजला लागणार, बरोबर. आम्ही कधीही तुम्हाला सांगू शकतो. बरोबर. मग तेव्हा मला बरं वाटलं सर, म्हणजे कलेत राहायला मिळतं कोणीतरी याचा- दाद देते आणि योग्य माणूस दाद हा देते. बरोबर. आनंद वाटला सर हम्म. तेव्हा. आणि तेव्हा त्याच्यानंतर मग रील माझं करतच होते मी. हा. रील असं सारखं रोज एक तरी रील टाकायचे सर. फक्त माझं मनोरंजन कलेचं झालं सर. माझ्या मिस्टरांचं काय, हा. त्यांनी रिटायर झाल्यानंतर त्यांनी बसून बसून काय करणार, त्यांचाही वेळ जाणार नाही. बरोबर आहे. मग त्यांनी काय सुरुवात केली सर, आता कृषी अधिकारी म्हटल्यानंतर शेतीच हो, बघायला पाहिजे. बरोबर आहे. हम्म. मग त्यांनी सुरुवातीला 1-2 एकर शेती घेतली सर त्यांनी हम्म. स्वतः. बर. हा. म्हणजे वडिलांचं सोडून एक स्वतः 1-2 स्वतःच्या- एकर शेती हा. घेऊन सुरुवात केली सर त्यांनी. हा, हा. मग हळूहळू 1 वर्ष झालं आणि मला वाटलं असं, म्हणजे गावाकडं आता जेवणाचा हाल होते म्हटल्यानंतर आपण एकत्र राहणं हे गरजेचं गरजेचं आहे. आहे. बरोबर आहे. मला त्यांच्यापेक्षा मला कलेचं गरज नाही. नाही, बरोबर आहे. म्हणजे कला मी आपली जिथं त्यांनी कौटुंबिक जिथं कर्तव्य महत्वाची आहे. पहिलं हम्म. पहिलं सर. हम्म. आणि कोल्हापूरला छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सर मला बोलवायची हम्म. आणि मी जात होतो. तेवढ्या हम्म. 4-4 दिवस शूटला जायची. बर. हा. मग तेव्हा मला काय वाटायचं, कागल म्हणजे मला ह्याच्यापेक्षा जवळ पडते. हम्म. आणि गडिंग्लजपेक्षा. हां, बरोबर. मग कॉन्टॅक्टमुळं सर मला कधी कधी मला बोलवलं तर तिथल्या तिथं जायला जवळ पडेल, म्हणून मी गावी आता शिफ्ट आहे. 1 वर्ष झालं आता मी गावीच राहते. तुमचं गाव कुठलं, गावाचं नाव काय? कागल तालुक्यात नानीबाई चिखली आमचं गाव सर. अच्छा, नानीबाई चिखली हो. तुमच्या गावाचं. आम्ही आता सध्या तिथं राहतोय हा. आणि माझे मिस्टर आता शेती करतात. बरं. आणि आम्ही आता घर बांधतोय सर तिथे एक. हम्म. गाव लेवलला असायला पाहिजे आणि बरोबर. आम्हाला राहायला गेलो आलो तर पाहिजे आणि ते म्हणून. चांगलंच पाहिजे. हो, कारण म्हणून तिथे बांधकाम राहायचं. चालू आहे. हा, हा. त्यामुळं थोडंसं आता खंड पडलाय म्हणून. खंड पडलेला आहे. पण मला असं वाटतं की कलेत राहणं कधीही चांगलं. आणि आणि मला तो खंड हा कायमचा नसतो, हम्म. तो तात्पुरता असतो. हा, परत एखादी संधी मिळाली आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये बसणारी, तर आपण त्याच्यात गुंतून पडतोच ना. नक्की नक्की. तर तुम्ही वेगवेगळ्या सिरियल्समध्ये तुम्हाला संधी मिळाली, मग त्या यूट्यूबवरच्या सिरियल्स असतील किंवा हे असतील, या सगळ्या प्रवासामध्ये काही प्रशिक्षण घ्यायचा काय योग आला, की तुम्ही जे काही शिकत गेलात, अंगभूत तर कला आहेच, हो. पण त्या कलेला एक आकार उकार देणं गरजेचं असतं नाही का, आणि मग त्याला प्रशिक्षणाची जोड मिळाली तर उत्तम असतं. तुम्हाला असं काही संधी मिळाली प्रशिक्षण घ्यायची, कुठे काही एखादं वर्कशॉप शिबिर वगैरे अटेंड करायची संधी मिळाली, की अद्याप नाही मिळाली? असं संधी मिळाली सर, पण मी घेऊ घेऊ शकले कारण तुमच्या- मला त्या माझ्या वेळेत किंवा माझ्या घरच्या ह्या कामामुळे वगैरे मला कुठं जाता आलं नाही. अच्छा अच्छा. आता आम्ही कोल्हापूरला राहून हे करू शकत नाही सर. बरोबर. आता माझी मुलं सेटल झाले सोडा कोल्हापूरला, हां हां. आता मी करू शकते. हम्म. पण तेव्हा एक 5 वर्षाच्या मागं मी काय करू शकले नाही सर. अच्छा अच्छा. आणि आता असं वाटतंय गाव म्हणजे कागल म्हणजे आता आपलं कोल्हापूरच आहे. होय होय होय. ओके. मग तेव्हा- खूप सुधारलेलं आहे ते. होय. आणि राहून कधी मला शिकता म्हणजे मला संधी मिळाली सर, मी गेले नाही कधी शिकायला. हम्म. फक्त जे काय मी आता करते माझ्या ऑब्झर्व करून, निरीक्षण करून, निरीक्षणातून एवढी तुम्ही चांगला अभिनय करता. अगदी अगदी म्हणजे सर. तुमची ग्रास्पिंग पॉवर किती मजबूत आहे बघा. म्हणजे जी निरीक्षण शक्ती आहे ती प्रचंड आहे, म्हणून तुम्ही आज जे काही आहात ते आहात. अनेक नट आहेत जे प्रशिक्षित आहेत, अनेक नट आहेत जे अप्रशिक्षित आहेत, पण त्यांनी आपलं म्हणजे उंची गाठलेली आहे. नाना पाटेकर साहेब हे अंगभूत गुणांनी एवढे वरती आले. नसिरुद्दीन शाह साहेब हे NSD किंवा त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा ह्याच्यातून आलेले लोक आहेत. म्हणजे एका बाजूला प्रशिक्षित अभिनेते आहेत, एका बाजूला अंगभूत गुणांनी हे असलेले तुमच्यासारखे आहेत. बरोबर. प्रशिक्षण असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे हे करत असताना संधी मिळाली तर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, असं घेणंच योग्य आहे असं वाटतं का, की त्याची गरज नाही जर तसं नाही टॅलेंट सर, गरज आहे. हां. प्रशिक्षणची गरज आहे. तर रोल जसा मिळतोय त्यानुसार
आपल्याला प्रशिक्षणची बी गरज आहे. हम्म. कारण तुम्हाला आता तुम्ही काकूचा रोल आहे. बरोबर काकूचा रोल तुम्ही अंगातनंच ते काढलं पाहिजे. म्हणजे काकू आहे तुम्ही आता, बरोबर बरोबर. तुम्ही आजीचा रोल करायचा नाही. हम्म. आणि आजीचा रोल असेल तर काकूचं तुम्ही काय दाखवून चालत नाही तुम्ही. नाही बरोबर बरोबर. त्यामुळे ही अंगातनं हा जो वयोगटातला फरक दाखवता आला पाहिजे. हां मग तो आवाजातला कंप असेल, हां चढ उतार असतील, हो हो बरोबर की नाही, तुमचे उच्चार असतील किंवा काय असेल, तो ठेका, खेडवळ भाषा, खेडवळ भाषा, हां. हेल काढणं, हे सगळं अगदी 4 शिवी पण. अगदी बरोबर. रीलमध्ये सर मी एक शिवीमुळं हम्म. महाराष्ट्रभर प्रसिद्ध प्रसिद्ध पावले. झाले एक शिवीमुळं. हा. त्यामुळं अजूनही असं लोकांना वाटतंय हम्म. की आई आहे तरच त्या रीलला किंमत आहे. किंमत आहे बरोबर. पण आम्ही गावी शिफ्ट झालो, पण काही कारणामुळे ते थांबलं. पुढे थांबलं. हां तो जो ठसका मिळतो, ठसका पाहिजे तो त्या शिवीमुळे म्हणा, किंवा आता ती शिवी असलेलंही होता कामा नये, हां लोकांना खराबही वाटता कामा नये हां वगैरे. आणि तरीही तो जो ठसका आहे, हां. तो त्यांनी जो जोर मिळतो त्या डायलॉगला किंवा त्या कॅरेक्टरला त्या शिवीमुळे. मग हे प्रशिक्षण मिळालं नाही तरी तुम्ही हा टप्पा गाठला. आणि मग तुम्हाला कोणत्या कोणत्या सिरीजमध्ये काम करायची संधी मिळाली? त्या सिरीजची नावं समजली तर आमचे लोक प्रेक्षक शोध घेतील त्या सिरीजचा. अगदी बरोबर आहे सर. हां. आबाळाच्या मायामध्ये मी अच्छा अच्छा. काकूचा रोल केला. बर. हां. आणि हसताय ना हसायलाच पाहिजे हम्म. ह्या पिक्चरमध्ये सर एक हिरोच्या आईचा रोल झाला. बर. तो चित्रपट होता. चित्रपट. बर. हां. आणि 2 चित्रपट म्हणजे असं काय पेमेंट नाही. हम्म. पेमेंट असा एक आनंद हाऊस म्हणून बरोबर. मी कुर्लीला हम्म. आणि सोहम चित्रपटात मला काम करायला मिळालं सर. सोहम सोहम संधी मिळाली. शिदगिरी मठामध्ये. हम्म. ते एक 2 दिवस शूट होता सर, मी जाऊन करून गेले त्याचं. बर बर. हां. एक 4 चित्रपट झालेत असे सर. हां. मग आता सध्या कसं वर्ष झालं सिरीजमध्ये मग तुमच्या ह्याच्यामध्ये- फडकरी वेब सिरीज मध्ये सर बघा. बर. युट्यूबवर फडकरी वेब सिरीज मध्ये माईचा रोल आहे सर. हम्म. म्हणजे तो गाव पाटील असतोय, गाव पाटलाच्या बायकोचा रोल आहे सर. मी बरोबर. हां. एक 21 एपिसोड केलेला आहे. हां. अगदी मग ही फडकरी सिरीज बघायची असेल तर कुठलं चॅनल त्यांनी सर्व हे केलं पाहिजे? यूट्यूबवरचं शिवार फिल्म्स गडिंग्लज. शिवार फिल्म्स गडिंग्लज. गडिंग्लज. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या संधी मिळाली सर. आणि मी सिरीज बघायला हो. मिळेल प्रेक्षकांना. हो तुमचं काम पाहायचं असेल तरी त्यांनी ही सिरीज बघायला पाहिजे हा थोडक्यात. शिवार फिल्म्स गडिंग्लज सर्च करा तुम्ही. माईचा रोल बघा. हां. आणि मला सर तुम्ही एक पाटलिनीसारखं काम करायला पाहिजे. सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं सर. तुम्ही पाटलाची मिसेस आहे आणि पाटलिनीसारखं तुम्ही काम करायला पाहिजे. बरोबर आहे. तो एक दरारा पाहिजे, हां. तो एक वचक असलेला हां. हे पाहिजे. तसा आवाज पाहिजे, तसं खरं. तुमचा वेशभूषा पाहिजे. मग त्या लेवलला सर शेवटपर्यंत मी त्या पद्धतीनं काम केलं सर. नाही ते मी पाहिलंय, ते छान झालंय का हां. कार्यक्रम अतिशय सुंदर झालाय हो. तुमचा. आणि तुम्ही तो ठसका हां बाज दाखवलाय त्या ह्याच्यामध्ये. ह्या सगळ्या कामाचा आनंदाचा भाग झाला तुमचा. हो. अर्थार्जनाचं काय म्हणजे किती लाख कमवले आणि कुठे लपवून ठेवलेत? काहीही सर नाही. मी अजिबात पैशाची अपेक्षा केलेली नाही सर. नाही, पण याच्यात आजपर्यंत. मिळू शकतात का? कारण Web series- तुम्ही बघा ग्रामीण भागातून काम करताय. हो तुमचा उद्देश पैसे कमावणं नसलं तरी एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणं पण तितकंच गरजेचं आहे. कुणी आता ही मुलाखत पाहणारा म्हणेल की बाबा नुसतं हे जर हौसेसाठीच करायचं असेल तर बाबा मला नाही जमणार. कुणीतरी त्याच्यात आपलं ते प्रोफेशन म्हणून निवडायचं ठरवलं तर तो हे बघणार ना त्याचा फायदा कुठे आहे, कशात आहे, त्याला त्याच्यात लाभ होईल का, स्ट्रगल किती आहे, संघर्ष करून त्या यशाच्या पायरीपर्यंत मी जाऊ शकतो का, शिखर राहिलं बाजूला का पहिली पायरी तरी गाठू शकेन का. या सगळ्या मुलाखतीतून त्यांना ते वाटलं तर त्याच्यात या संधी उपलब्ध आहेत का असं वाटतंय का तुम्हाला? एक तुम्ही तटस्थपणे याच्यावर तुमचं विश्लेषण काय असेल? आहे सर. मला सिरियलमध्ये सुद्धा मला माझ्या रोलला पैसे मिळालेले आहेत आणि पिक्चरला सुद्धा मला माझ्या रोलला पैसे मिळालेले आहेत. फक्त फडकरीमध्ये मी वेबसिरीजमध्ये काम केले सर. त्यात काही मी पैशाची अपेक्षा केलेली सुद्धा नाही. उलट स्वतः मी खर्च घालून मी जाऊन शूटला जायची सर. स्वतः मी घरातनं डबा करून घेऊन. बरं. त्यामुळे पैशाची मी अपेक्षा केली नाही. तिथं तुम्ही तुमची आवड जोपासलत.
बरोबर की नाही? आवड मला कलेत राहायला मिळते ह्याचा हां. आनंद खूप होतो. काहीतरी आणि एक हे बनतंय ना, आपली प्रोफाईल बनते ना, हो, की बाबा माझं काम बघायचं असेल तर हे बघा. हो. म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायची गरज लागणार नाही हां. असं. आणि ते बनवण्यासाठी तुम्ही ते केलंत. हो. हां. आणि त्यातूनच शिवार फिल्म्स गडिंग्लजच्या टीमनी सर हं. एक्सपायरी डेट नाटक एक बसवलं सर. वॉव! हां, हां. आणि हां, बरं झालं. त्या प्रश्नावर मी येणारच होतो. हां. घरची नाटकं करता, करता नाटकांमध्ये काम करायला मिळालं का? हे म्हणायचंच होतं मला. आणि अगदी मला शोभेल असं मला रोल होता सर अरे माझा, वाह! हां, हां. म्हातारीचा. हं, हं. मला नाटकात एक 8 महिने सर आम्ही प्रॅक्टिस करत होतो. हं, हं, हं. इथून गजरगाव गाव तुम्हाला माहितच आहे. होय, होय, होय. इथून कोण आम्ही दिग्दर्शक होतं तुमच्या नाटकाचं? सावेकर सर म्हणून बरं, बरं. त्यांनी नाटक बसवलं सर. अतुल सावेकर. अतुल सावेकर. अच्छा, अच्छा. परत आणि 8 महिने तुमची रिहर्सल चालू होती? हो, हो. 8 हां, महिने. हां, हां. 8 महिने आम्ही जात होतो सर आणि रिहर्सल करत होतो. हां, हां. आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्ही तिथं कोल्हापूरला सुद्धा शो झाला एक. अच्छा, अच्छा. त्याच्यानंतर गडिंग्लजमध्ये सुद्धा नाटक झालं ते. हां, एकदा झालं. हां. पब्लिकचा प्रतिसाद खूप होता व्यवस्थित? गडिंग्लजमध्ये नाटकासाठी खूप लोकं असं उत्सुकता असते पण सर. गड इंग्लजमध्ये एक नाट्यगृह व्हायला पाहिजेत, असं वाटतंय का सगळ्यांना? व्हायला पाहिजे सर. गडिंग्लज, आजरा, चंदगड ह्या लोकांसाठी गडिंग्लजमध्ये नाट्यगृह मध्यवर्ती व्हायला ठिकाण आहे. पाहिजे. एक नाट्यगृह हो. झालं तर कलाकार चांगली लोकांना व्यावसायिक एक नाटकं पण इथपर्यंत पोहोचतील आणि त्याचा आस्वाद या पंचक्रोशीतल्या लोकांना घेता येईल. हो सर, अगदी बरोबर. आणि कलाकार लोकांना एक माझं एक स्वतःचं काहीतरी तिथे एक प्रॅक्टिस करायला किंवा शो करायला आपलं एक हक्काचं ठिकाणा म्हणून एक व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. हो. हं, ती सगळ्यांना आतुरता आहे सर. सगळ्यांना वाटतंय हं. एक नाट्यगृह व्हायला पाहिजे. अच्छा, अच्छा. पण ज्यावेळी होईल त्यावेळी होईल. हां, ते संबंधित आता ते जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा हो, हो. त्या अथॉरिटीजनी त्याचं लक्ष दिलं पाहिजेत आणि संबंधित ह्याच्यातले आपले राजकीय आधारवड जे असतील त्यांनी पण जरा लक्ष टाकायला लक्ष पाहिजे. घातलं पाहिजे. या निमित्ताने हा प्रश्न मी चव्हाट्यावर हो आणला. सर. ताई तुम्ही आता म्हणजे कजागच बायकांच्या भूमिका केल्यात की मवाळ, थोडीशी सोशिक असं असं काही भूमिका करायची संधी मिळाली? म्हणजे अन्याय सहन करत राहणारी, पिचत पडलेली अशी महिला, असं काही करायची संधी मिळाली? अजूनपर्यंत तरी सर मी ती मला केली वाटतं त्या कोणाची हिंमतच झाली नसेल याच्यात. तुम्हाला नाही, मी बघितलं. अजूनपर्यंत नाही नाही, पण ते चॅलेंज ठरेल ना? ठरेल की सर. आव्हान मला ठरेल. मिळालं तर मी नक्की करेन सर. कारण आपला तो एक वेगळा जॉनर असेल तुमच्यासाठी. अगदी, अगदी. हां. कारण तुमच्या चेहऱ्याची ठेवण पाहता तुम्हाला कजागबाई करणं जरा सोपं जातंय असं लोकांना वाटतं मला वाटतंय. पण सोज्वळ आणि सोशिक ते सुद्धा एक चॅलेंजच आहे. हो. अलका कुबलसारखं. मग या सगळ्या आनंदाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या साहेबांचा सपोर्ट सतत मिळत राहिला. पूर्ण सपोर्ट सर. त्यांना त्यांच्या त्यांना सपोर्ट त्यांना अभिनयाची गोडी आहे की नाही? की ते माझ- तुमच्याच गोडीवर भागवून घेतात? नाही सर, हं, हं. माझ्यापेक्षा जास्त अभिनयाचा अनुभव जास्त आहे त्यांना. होय काय? आबाळाच्या माया सिरियलमध्ये सर मला सोडायला आले हां. आणि त्या डायरेक्टरनी दिग्दर्शकाने त्यांनी माझे तुमचे मिस्टर काय म्हणा लागले. हां. हो सर म्हटलं मला सोडायला आले. हां. 2 दिवस शूट आहे म्हटल्यानंतर मला सोडून परत येत होते. हां. पळत जाऊन त्यांना थांबवले हं. आणि त्यांना पहिला घेऊन आले. हं, हं. मला काय खरं वाटलं नाही सर हे सिरियलमध्ये काम करतील. हं, हं. तुम्ही भटजीचा रोल करणार का? अरे वा, क्या बात आहे. यांना पहिला विचारले सर भटजीचा कृषी रोल अधिकारी, झाडं झुडपांच्या आणि पिकांच्या नादाला लागलेला माणूस भटजी. भटजीचा रोल केलेत की सर त्यांनी अच्छा, सुद्धा अच्छा. आबाळाच्या मायामध्ये. वा वा वा. त्यांनी आणि मला काहीच माहिती नाही. ते पण मोठं आव्हान पेललंय त्यांनी. हो, हो. अगदी सर. आणि गावंढळ मराठी भाषा म्हणा, हां, हां. शुद्ध म्हणा, सगळं माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे सर. अच्छा, अच्छा. फक्त त्यांना ते काही करायचं नाही. हां. आता हिला आनंद भेटतोय ही करते ना, हम्म. जाऊ दे. किंवा त्यांच्या मनातली ती सुप्त इच्छा तुमच्या स्वरूपाने ते पूर्ण करून घेत अगदी असतील, सर, तुमच्यात बघून करून घेत असतील. मला वाटते सर रील तरी पूर्ण रील्स आम्ही आमच्या घरात शूट करतो. हां, हां, हां. तरी त्यांचं काही म्हणणं नाही. मग त्या रीलमध्ये पण ते असायचे? अहो ते एक 4-5 रीलमध्ये त्यांनी सासऱ्याचं काम केलेच सर. होय काय? हो. हां, हां. आणि शिवार फिल्म्स गडिंग्लज यांचे फडकरी वेब सिरीजमध्ये एक 2-3 शूट आमच्या घरातच झालेले. अच्छा, अच्छा. हां. तेव्हा पण त्यांचं काय नाही, त्या सगळ्या लोकांना उलट तू चहा पाणी तुझं म्हणजे असं पाहुणचार वगैरे ते उलट विचारायचे. हम्म. हां, कलेत तू राहतीस, तू आनंदी राहतीस. हम्म. मेन माझ्या मिस्टरांचं एक असं मत आहे, हम्म. बायको म्हणूनच फक्त त्यांनी कधी माझ्याकडे पाहिलं नाही सर. बरोबर. पहिल्यापासून लग्न झाल्यापासून तुम्हाला मी सांगते सर,
त्यांनी आईच्या रूपातही पाहिलं मला, बहिणीच्या रूपातही पाहिलं त्यांनी, म्हणजे सगळ्या रूपांमध्ये सगळ्या रोलमध्ये तुम्हाला पाहिलं. हो, लेकीच्या रूपातही पाहिलं त्यांनी सर, आणि मग बायकोच्या रूपात पाहिलं. सगळे हाऊस माझ्या नवऱ्यानेच मला पुरवले. त्यामुळं म्हणजे तुम्हाला खरं तर माहेरची कमी पडू दिली नाही. मला कधीच माहेरची आठवण येत नाही. माझे सासू सासरे बी मायाळू, आणि माझे मिस्टर तरी 36 वर्ष झाले सर माझ्या लग्नाला. मग तुमचे लग्नपत्रिका जुळताना किती 38 गुण जुळले होते? काही नाही सर, मला तुम्हाला सांगायला मला सगळ्यांना सांगायला मला आवडेल सर. ते मी शाळेतून येताना माझे मिस्टर मला बघितले शाळेच्या ड्रेसवर. बर. त्याच्यानंतर मला घरी माझ्या चुलत भावाच्या घरी आले होते त्यांनी, ही मुलगी म्हणून रस्त्यावर दाखवले. त्या मुलगीला साडी नेसून पाटावर बसून ह्यांच्या घरी चहा पोहे करून मला बघायचं नाही. ही मुलगी मला पसंत आहे, उद्या माझं घर बघायला तुम्ही या, स्पष्ट माझ्या चुलत भावाला सांगून गेले सर ते. क्या बात आहे. उलट माझे आई वडीलच म्हणायला लागले त्या मुलांना पाठीमागं कोण आहेत की नाही, असं कसं माझ्या घरी येऊन चहा पिऊन असं मानपानानं बघितल्याशिवाय आम्ही कसं जाणार. बरोबर. मग एक अर्धा कप चहा घेऊन त्यांनी येऊन बघून गेले सर. आले औपचारिकता पूर्ण केली. हो हो. आणि पहिल्यांदा बघून सर त्यांनी 15 दिवसाच्या आत माझं लग्न, कशाचंही अपेक्षा नाही. मेन म्हणजे माझ्या वडिलांचा आणि त्यांच्या वडिलांचा स्वभाव जोडला आहे. हां, ते महत्वाचं. हां, आणि ह्यांना कुंडली नाही, कशावर विश्वास नाही त्यांचा. अच्छा. मला मुलगी पसंत आहे व मुलगी बरोबर नारळ देतात. 36 गुण जुळलेल्यांच्या घरात सुद्धा भांड्यांचा आदळापट आपण पाहतो ना. कधीच नाही सर. आजपर्यंत तुम्हाला मी सांगते, सगळ्या महाराष्ट्राला मला माझ्या नवऱ्याचं कौतुक म्हणून मी असं सांगत नाही, आजपर्यंत एक वाईट शिवी नाही किंवा एक कानपाड कधी मारले. बरं, तुम्हाला भले कमी आव्हानं आली असतील, पण ग्रामीण भागात ही कला जोपासू इच्छिणाऱ्या म्हणजे अभिनेत्री, खास करून महिलांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागत असेल असं तुम्हाला वाटते, आणि मग त्याच्यावर त्यांनी सोल्युशन्स काय काढला पाहिजेत किंवा काढले असतील असं वाटते, खास करून ग्रामीण भागात? म्हणजे आता आव्हानं कुठली असू शकतात? एक तर आपली पोहोच कमी पडते, कोण जो बनवणारा असेल निर्माता वगैरे त्याच्यापर्यंत पोहोचणं कमी होतं, संधी उपलब्ध आहेत पण आपल्याला माहीतच नाहीत असं पण, दुसरा संकोच, एक ग्रामीण भागातला माणूस म्हणून लोक हसतील की काय, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, तसं लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टीचा काही परिणाम होतो का ग्रामीण भागात? जे अशी इच्छा बाळगून असतील त्यांना होत असेल का? तुमचं काय विश्लेषण आहे याबाबतीत? अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही. ह्या गोष्टीला सगळ्या सामोरे जाऊन आम्ही ह्या गोष्टीला म्हणजे कामं करायला कामं करताय तुम्ही? होय. आणि सुरुवातीला असं बोलणं खायला लागते सर. खेडेगावात हे नावं ठेवतातच, आता हिला काय कमी पडले, नवरा एवढा अधिकारी असताना हिला काय कमी पडले, बरोबर, ही कशाला निवडली, ही थेर कशाला करते, कशाला, आणि एवढं सगळ्या गोष्टी नवरा हिला राणीवाणी ठेवला आणि कशाला हिला पाहिजे का बाई, ह्या भाषेपासून सगळं त्या गोष्टी ती इग्नोर करायला लागतं, सामोरं जावं लागतं मला. आणि वैयक्तिक मला असं वाटतंय की सर माझ्या बुद्धीला तरी ते पटत नाही, त्यामुळे मी कुणाला काय म्हणत पण नाही, तरी नावं ठेवलं तर मी इग्नोर करते. आणि त्याच्यावर रामबाण उपाय अगदी म्हणजे दुर्लक्ष करणं, नाहीतर त्यांच्या भाषेचा जर विचार केला सर, रोज भांडणार कोण त्यांच्या मनावर घेतलं तर मग टनावर द्यावं लागेल हे सगळं परत. म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा काय प्रश्न नाही, पण ज्या बाकी तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना तुमच्याशी जेव्हा त्या चर्चा करतात, जेव्हा एकत्र काम करताना, ताई मला असा प्रॉब्लेम येतोय किंवा असं काही असं येतात काय, असं काही आव्हानं त्यांची समोर येतात का? येतात की सर, समस्या अडथळे येतात. मी त्यांना सगळ्याच गोष्टी म्हणजे त्यांच्या भाषेत सांगू शकत नाही सर, कारण प्रत्येकांचा स्वभाव वेगवेगळा असतोय. आता आमच्या घरात आम्ही एकदम म्हणजे खुल्ला, आमच्या घरातली फॅमिलीच कधी असं पुढं एक मागं एक किंवा पोटावर एक पोटात एक असं कधी केलेलं नाही, पण सगळीच लोक अशी असतील असं काय नाही. त्यामुळे लोकांना आम्ही सजेशन देणं सुद्धा चुकीचं आहे. हो, ते पण आहे. त्यामुळं त्यांच्या लेवलनं ते 2 मिनिटासाठी आपलं गोडी गुलाबीनं बोलून सोडून द्या. एवढं काय म्हणजे असं सगळं शिकवून त्यांच्या घरात भांडणं लावण्यात नाही, तो भाग वेगळा. एक कसं आहे मॉरल सपोर्ट, की बाबा या समस्येमध्ये राहून सुद्धा तू तुझा उत्कर्ष करू शकतेस, असा एक मॉरल सपोर्ट करणं म्हणजे त्या मुलीला, महिलेला
या क्षेत्रात टिकून राहायला मदत करू शकतं ना. वाटते सर, हां. करू वाटते, पण त्यांच्याकडून सपोर्ट नसेल तर ती मुलगी काय करू शकणार नाही किंवा ती लेडीज काय नाही, करू तिने शकणार? तो घरात भांडणं करून विद्रोह करून करावा असं मुळीच नाही आहे. आणि ज्याचा मार्ग त्यानेच काढायचा असतो. काढायचं असतं. फक्त एक मॉरल सपोर्ट प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने करतो. होईल बाई, चांगलं होईल, काय काळजी करू हां. नको, मार्ग निघेल, तू टिकून राहा, तुला जमेल तसं करत राहा, असं हे करणं. बरं. माझ्या हां. माझ्या लेवलनं सर मी खरंच सांगायचं म्हणजे सगळ्या नवीन नवरी जेवढ्या मला घरातले प्रश्न म्हणजे कसं असतंय, दिसतंय तसं नसतंय आम्हाला, ती लोक चांगले दिसतात, पण घरात वागणं कसं असतंय ते जर आमच्यासमोर जर त्यांनी प्रश्न उभा केले तर त्या लेवलनं हँडल केलेल्या बरोबर आहे. बऱ्याच पोरीनं मी केलेल्या आहे सर आजपर्यंत. नाही, त्यांच्या घरगुती प्रॉब्लेम्सवर आपण काय त्यांचे नातेवाईक नाही किंवा हे हां, नाही. पण ॲक्टिंग ह्या फील्डमध्ये येताना काही जणांना वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात ना. मग कुणी नावं ठेवतंय, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, किंवा जाण्या येण्याचा. आता तुम्हाला तर साहेब ने आण करतात, ते एक तुम्हाला हे आहे. हो. सगळ्यांना ते तसं असतंच असं नाही ना. तुमचं तालीम एका ठिकाणी आहे, नाटक एका ठिकाणी आहे, किंवा सिरीज एका ठिकाणी आहे. या सुद्धा चॅलेंजेसला सामोरं जावं लागत जायला असेल. लागतं. घरातला सपोर्ट नसताना तिथं जाणं म्हणजे त्याच्यावरून कसं सोल्युशन काढत असतील. हा ग्रामीण भागात नव्हे, शहरी भागात सुद्धा होत असेल ना. शहरी भाग, कारण कसं आहे सर, महिलांना कलेत जर डोकं असेल तर त्यांना शांत बसवत, ते काय ना काय मार्ग मार्ग शोध. काढणार, पण तिथपर्यंत जाऊन पोचणार. ती म्हण आहे ना, इच्छा तिथे मार्ग. हां. तसं. कारण कुणी काही म्हटलं आणि घरात कितीही पाय धरून वडले तरी सुद्धा सर कला ही जिवंत ठेवते. मेन म्हणजे कला. तुम्ही ताई नाटक केलं, हां. नाटकाचा अनुभव आणि सिरीजचा अनुभव याच्यामधला काय फरक, तुम्हाला तफावत काय जाणवली? खूप फरक आहे सर. हां. सिरियल वेबसिरीजचं कसं आहे, सिरियलचं कसं आहे असतं सर, तेवढेच 5 मिनिटाचा शूट. हो. तिथं रिटेकला संधी आहे. हां, रिटेकला संधी आहे. तुम्हाला नाटकात रिटेकला संधीच नाही. तुम्ही ट्रेंड होऊनच तिथं उभा राहायला पाहिजे. सगळं लाईव्हच आहे. होय, लाईव्हच आहे. कारण प्रेक्षकांचं प्रेम आणि ते जे हुल्लडबाजी ती पण समोरच एक सहन करायची. अक्षर चुकून चालत नाही सर, आणि डोळ्यात बॉडी त्यामुळे त्याला तालमीला अत्यंत महत्व आहे. अगदी खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे सर नाटक आणि. अच्छा, तुम्ही तुमच्या अभिनय कलेला काय मार्क द्याल? तुम्ही आता कुठे आहात आणि तुम्हाला कुठंपर्यंत स्वतःला अपग्रेड करणं आवश्यक आहे असं वाटतं? कारण असं म्हणतात की दुनियेने टीका केलेली आवडत नाही, पण स्वतःचा टीकाकार स्वतः झालं तर तिथे आपल्याला प्रगती करायला संधी मिळते. तुम्ही स्वतःच्या कलेकडे कसं बघता? म्हणजे टीकाकाराच्या भूमिकेतून बघता, सपोर्टरच्या सपोर्टर तर स्वतःचा स्वतः असतोच, पण टीकाकाराच्या भूमिकेतून. आता मी माझा जेव्हा एपिसोड बघतो ना, तेव्हा मला असं प्रत्येक वेळेला जाणवतं, यार अजून काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे माझं स्वतःचं काम, तर मला अजून ते काय जे मिसिंग आहे ते शोधण्याचा हे मिळतं. वा, काय सुंदर मुलाखत घेतली आहे. मी जर माझी स्तुती करायला लागलो तर माझा प्रवास संपला. तुम्ही तुमच्या कलेला अजून किती बळकट करणं, किती अजून प्रगत करणं आवश्यक आहे असं वाटतं? खूप अजून शिकलं पाहिजे सर. हां. आता सध्या आम्ही जे करतोय हे काय सुद्धा नाहीये, अच्छा. फक्त आनंदापोटी केलेलं आहे सर आजपर्यंत. बरोबर. अजून खूप शिकलं पाहिजे ह्यामध्ये. आणि तशी शिकण्यास वाव आहे. आहे, शिकण्यासाठी वाव आहे, हां. पण फक्त संधी मिळायला पाहिजे. मग ते शिकायचं तर काय काय करून शिकायला लागेल? एक तर नाटकांमध्ये काम करून, कारण ते तुम्हाला लाईव्हच करायचं आहे, ते तुम्हाला प्रॅक्टिसला भरपूर हे मिळतं. दुसरं वेगवेगळी शिबिरं अटेंड करून, वेगवेगळ्या मोठ्या कलाकारांच्याकडून त्यांचं ते सगळं सूचना वगैरे त्याचं पालन करून, मग आवाजाचे व्यायाम असतील, चेहऱ्याचे व्यायाम असतील, मुद्रा अभिनय असेल वगैरे, हे त्याचं काही तांत्रिक बाबी शिकणं असं. तर तसं करून शिकता येते. आणि तशी संधी मिळाली तर तुम्ही शिकणार? हो, नक्की. कारण आता तुम्ही मोकळ्या आहात, म्हणजे आता तुम्ही शिबिरं वगैरे अटेंड करू शकता. हो. पण तिथं म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या आसपास असेल तर. नाही, तुमच्या सोयीच्या ठिकाणी असलं तर असेल तर तुम्हाला कोणी मुंबईला दिल्लीला जाऊन शिका म्हणणार नाही ना. आता शक्य नाही ना. आता शक्य नाही, ते शक्य नाही. बरोबर आहे. आता तुम्ही कोल्हापूरपर्यंत कुठं शिबिर असेल किंवा काय ऑडिशन असेल, काही असेल, कलेच्या बाबतीत काही जर आपल्याला एक सूचना म्हणा किंवा एक माहिती मिळाली. बरं, गडिंग्लज परिसरात शिबिरं होतात अशी? गडिंग्लज परिसरात आता सध्या तरी काय नाही. पूर्वी व्हायची. पण हे मी का विचारतोय, बघा आम्ही मुंबईसारख्या शहरांमध्ये राहतो, पण आम्ही मूळचे मातीतले ह्याच ना. पण शहरात आम्ही डोळसपणे काय बघतोय की आता या व्हेकेशनमध्ये
मी माझ्या नातीला नृत्याच्या त्या शिबिरामध्ये पाठवलं, बाबा तू शिकून घे. हो. म्हणजे तिथले पालक काय करतात, जो व्हेकेशन पिरियड दिवाळीचा आणि ह्याचा मिळतो ना, तर मुलांना एंगेज ठेवतात, की बाबा जा तू कराटे शिक, जा तू ते अभिनय प्रशिक्षण शिबिरला अटेंड कर, कुणी गिर्यारोहणाचं, कुणी हे मुंबईसारख्या शहरांमध्ये जागोजागी उपलब्ध आहेत आणि जाहिरातींच्या स्वरूपात त्यांची माहिती उपलब्ध होत राहते. आता गडहिंग्लज किंवा ही मोठी गावं ही सुद्धा आता शहरासारखी वागायला लागलेली आहेत. म्हणजे आता इथं सगळं ॲमेझॉन आणि ह्याच्यामुळे ऑनलाईन झाल्यामुळे सगळं इथं मिळतं आहे, बरोबर आहे की नाही? पुस्तकांपासून ते वेगवेगळ्या ह्याच्यापर्यंत. मग आपण त्यांचं अनुकरण करतो आहे शहरांचं, कपड्यांमध्ये ह्याच्यामध्ये. तर त्या शहराच्या त्या मानसिकतेचं पण अनुकरण करावं लागेल ना शिकण्याच्या. म्हणजे इथे वेगवेगळे शिबिरं आयोजित करणं, वेगवेगळी हे करणं, अटेंड करणं, कंडक्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण त्या शहरांशी स्पर्धा करू शकणार. बरं, इथे शिकलो, जाणार आपण शहरांमध्येच ना. हो. का? तर तिथंच मोठी संधी आहे. ती मायानगरी तिथंच आहे ना. म्हणजे ऑडिशनला असेल किंवा मोठी हो. सीरीज मिळवायची असेल. आता तुम्ही ती त्या मुलीचं नाव काय सांगितलं, ती आता ती सीरीजमध्ये काम करते ती मानसी. मानसी. मानसी मांगोरे. हां. मग हे का शेवटी तिथे जावं लागतं ना. इथे आम्ही छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये आनंद फक्त घेऊ शकतो. बरोबर. पण व्यावसायिक जर यश मिळवायचं असेल, तर आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या सदृढ बनून जावं लागेल आणि त्यासाठी मग मिळणारं सगळं प्रशिक्षण आपल्याला मिळवावं लागेल आणि त्यासाठी लागणारा खर्च ह्याच्यावरचा, तो करायची तयारी आमचे ग्रामीण भागातले पालक दाखवतील का आपल्या मुलांसाठी आणि दाखवायला पाहिजे का? आता सध्या आहे, मुलांचं टॅलेंट आहे सर. पण ते शिबिरं वगैरे इथं घ्यायला सुरुवात केली तर लोक सपोर्ट करतील. बरोबर. तर ती तेवढी तयारी इथं तालुक्याच्या ठिकाणी कोण करत नाही. आणखीन एक मला जाणवलेली गोष्ट, आपल्या ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात, कलाकार किंवा कुठलाही, मग तो चित्रकार असेल, अभिनेता असेल आणि काय असेल, मी आहे असं समजा, मला बोटभर येते, पण मी मला हातभर येत असल्याचा आव्हान आणि मी त्या अहंकाराचा बळी ठरतोय आणि मग माझा ह्याला मीच एक मोठा अडथळा निर्माण करून ठेवतो, एक मोठा स्पीड ब्रेकर बनवून ठेवतो. त्या यशाच्या हमरस्त्यावर धावण्याच्या ऐवजी मी त्या स्पीड ब्रेकरला पार करू शकत नाही, कारण मी स्वतः निर्माण केलेला आहे. ह्याच्यावर काय कसा सोल्युशन काढायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय लोकांनी? खरं तर सर, हातभर आलं तर इथभर आलं तर हातभर सांगू नये. मला अजून काही येत नाहीये, मी अजून शून्यात आहे असं म्हटलं तरच काहीतरी शिकण्यासारखं प्रचंड आहे. खूप खूप. आता ह्या वयात अजूनही उत्साह, असं मला असं वाटतं की अजूनही काहीतरी शिकावं, अजून कुठेही बाहेर. पण आता कसं फॅमिली सोडून जाऊ शकत नाही. नाही तसं नाही, इथे ते गडिंग्लजमध्ये झालं तर उपलब्ध झालं तर, आणि नक्की किंवा ते उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पण आपण पुढाकार घेऊ शकतो. हो, असं आहे. तर बरंचसं आपण मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. तर ह्या होत्या सविताताई, यांच्याशी आपण मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आम्ही याला इंटरव्ह्यू म्हणत नाही, कारण इंटरव्ह्यू मग तो प्रश्नोत्तराचा तास होतो. मी पोलीस खात्यातून निवृत्त झालो असल्यामुळे माझा प्रश्नोत्तराचा तास ते आरोपी आणि पोलीस असा व्हायचा, म्हणून मी म्हणतो बाबा आपण गप्पा मारूया. गप्पांमध्ये माणूस हातचं राखून ठेवत नाही, हा माझा नेहमीचा विश्वास आहे आणि तोच मी प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नात मी किती यशस्वी ठरलो आहे मला माहीत नाही. माझं प्रत्येक काम मला नेहमी खालच्याच दर्जाचं वाटतं, ते अप टू द मार्क वाटत नाही. अजून खूप आम्हाला प्रगती करायची आहे. या चॅनेलला तुमच्यासारख्या रसिकांचा प्रतिसाद चांगला लाभतोच आहे, पण अशा ताईंसारख्या ग्रामीण भागातून येऊन आपलं टॅलेंट पुढे आणू पाहणाऱ्या महिलांचा जो काही प्रवास आहे, तो जो काही अंतरंग आहे, तो तुम्ही आता पाहिलात, पण तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना तुमच्याकडून प्रोत्साहनपर चांगले कॉमेंट्स आले पाहिजेत. या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर आम्हाला असे वेगवेगळे सेगमेंटमधल्या चांगल्या संघर्षरत असलेल्या माणसांना तुमच्यासमोर आणून त्यांचं मनोगत उलगडून दाखवायला आम्हालाही आनंद होईल, प्रोत्साहन मिळेल. यांच्याशी गप्पा मारताना मी स्वतः शिकतोय, कारण हे सगळे प्रश्न एक सामान्य प्रेक्षक म्हणून माझेच आहेत. तर तुम्हालाही त्याच्यातून बरंचसं काही घ्यायला मिळत असेल अशी मला अपेक्षा आहे. परत एका अशाच ॲक्टिव्ह सदस्याला तुमच्यासमोर आणण्यासाठी थांबावं लागणार आहे, पण त्या अगोदर ताईंचा आम्ही नंबर देतो आहे. त्यांचं ही मुलाखत कशी वाटली
त्यांच्या अभिनय कलेबद्दल काही तुम्हाला विचारणा करावीशी वाटली तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. ताई विचारलं तर चालेल? नक्की सर, हां. नक्की. तर ताईंचा आम्ही नंबर खाली देतोय, तो त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. जाता जाता अजून एक गोष्ट, वाढत्या महागाईने त्रस्त आहात का? बघा, वाढती महागाई हा चिंतेचा विषय नाही आहे, आपलं उत्पन्न कमी हा चिंतेचा विषय आहे. आणि तो जर उत्पन्न जर तुमचं वाढलं तर वाढत्या महागाईची चिंता आपल्याला असणार नाही. एक असा पार्ट टाईम व्यवसाय आहे जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, यशस्वी झाल्यास हवे तेवढे पैसे कमवले जाण्याची शक्यता. समजून घ्यायला आवडणार नाही? खाली आम्ही नंबर दिला आहे नॉलेज गेन फाउंडेशनचा, त्याच्यावर तुम्ही संपर्क करून नेमकं काय आहे बाबा ते विचारू शकता. तुमच्या फायद्याचं असलं तर त्याचा लाभ घेऊ शकता, नाहीतर सामान्य ज्ञानात भर पडली असं सांगून आम्हाला शुभेच्छा देऊन तो विषय सोडून देऊ शकता. पुन्हा भेटायचं असेल तर थांबणं आवश्यक आहे, म्हणून आता थांबतोय. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार सर, धन्यवाद. धन्यवाद.